नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी चिंचची चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, चिंच भिजत घातली होती 2 तास। असं घट्ट असं चिंचचा मी गर काढून घेतलेला आणि चिंच केवढी घातलेली आहे माहिती आहे का? एक लिंबाच्या आकाराची। तर ह्याच्यापेक्षा जरा मोठी अशी चिंचचा गोळा घेतला होता आणि तो थोडासा गरम पाण्यामध्ये भिजत घातलेला आणि त्याच्यानंतर काय केलेलं, हाताने असं चांगलं दाबून त्याचा फक्त गर काढून घेतलेला आहे बघा, अशा पद्धतीमध्ये। वाडगं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये बघा एक मीडियम आकाराचा कांदा, असा जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठा पण नाही, अशा पद्धतीत मी कापून घेतलेला आहे। 2 मिरच्या घेतलेल्या त्या कमी तिखटवाल्या आहेत आणि एकदम बारीक कापून घ्यायच्या। त्याच्यामध्ये काळं मीठ घेतलेलं आहे छोटा अर्धा चमचा, साधं मीठ टाकायचे छोटा अर्धा चमचा, तुम्ही चवीप्रमाणे जरी टाकलं तरी पण चालेल। 2 चमचे साखर, आपली चहाची साखर काय करायचं, कुटून टाकायची। जिरे पावडर छोटा अर्धा चमचा, चाट मसाला छोटा अर्धा चमचा, लाल मिरची पावडर छोट्या आकाराचा 1 चमचा, थोडीशी कोथिंबीर आणि ह्याच्यामध्ये जी चिंचचा आपण गर काढून घेतलेला तो टाकून घ्यायचा। आणि हे पहिलं काय करायचं माहिती आहे का, मिक्स करून घ्यायचं। चांगलं मिक्स करून घेतलंय आणि मिक्स बी कसं करायचं माहिती आहे का, थोडंसं असं चमच्यानं असं दाबून दाबून मिक्स करायचं। कांदा जर एकदम बारीक कापला तरी पण चालेल। ह्याच्यामध्ये बदलमध्ये तुम्ही काय करू शकता हे पण सांगते, थोडीशी तुम्ही आमचूर पावडर टाकली तरी पण चालू शकते। एक बारीक टोमॅटो पण कापून टाकलं तरी पण चालेल। एकदा अशा पद्धतीने करायचं आणि परत वेळा करताना थोडासा बदल करून जरी तुम्ही केलं तरी पण चालेल। आता ह्या चिंचचं बघा, हे जे आपण वतलं होतं त्यात थोडंसं आपण पाणी टाकून घेऊया, एकदम थोडंसं टाकायचं, मिक्स करून घेऊया आणि हे पण ह्याच्यामध्ये आपल्याला ओतून घ्यायचं आहे। आता हे मिक्स करून घेऊ आपण। हे ना छान लागते चटणी, करून बघा। जेवताना काय होतं माहिती आहे का, जेवण जात नाही। तर अशा जर गोष्टी जेवताना जर ताटाला असल्या नाही थोड्याशा, तर मस्त असं बघा चवेल लागतं बघा। छान झालेलं आहे, तुम्ही भाकरीवर खाऊ शकता, चपातीवर खाऊ शकता। जसे की आपण वरण भात जरी केला तरी ताटाला लावून जर तुम्ही अशा पद्धतीत जर घेतलं का नाही तर मस्त लागतं। तुम्ही करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।